IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। आज मी खास जागी आहे नाथांच्या भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये आहे आणि नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी होते 18 तारखेला आणि एकंदरीतच याच विषयी आपापले मुद्दे असतील। प्रचार भरपूर झालेले, सीएमच्या सभा झाल्या, ओएसीच्या सभा झाल्या, काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या, सगळ्यांच्या सभा झाल्या आणि आताही आपण बघू शकतो स्थानिक यामध्ये जास्त दिसत नसले तरी मोठी फौज जी आहे पैठणमध्ये भाजपने उभी केलेली आहे। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे या ठिकाणी उमेदवार आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे खंदे समर्थक या ठिकाणी निशाणी घेऊन आहेत आणि भाजपचे उमेदवारही आपल्या सोबत आहेत। याचबरोबर स्थानिक लोकही खूप मोठ्या प्रमाणात आहेत। सर्वप्रथम आपण जाणून घेऊया सर्व उमेदवारांच्या प्रतिक्रिया। माझ्यासोबत सर्व पक्षाचे उमेदवार आहेत। काँग्रेसची सभा आहे त्यामुळे ते लगेच येतील या ठिकाणी। काय मुद्दे आहेत तुमचे? एकंदरीत तुम्ही खूप तरुण आहात, तुम्हाला किती जाण आहे पैठणची आणि तुम्ही कोणते मुद्दे घेऊन जाता? हे पहा, आजपर्यंत पैठण शहराचा गेल्या 15 वर्षापासून 20 वर्षापासून आपण पाहतोय या शहरावरती आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झालेला नाही। या शहराने शिवसेनेचा नगराध्यक्ष बघितला आहे, काँग्रेसचा बघितला आहे, राष्ट्रवादीचा बघितलेला आहे, असे सर्व नगरसेवक बघितलेले। आजपर्यंत पैठण शहराने भारतीय जनता पार्टीला कधी संधीच दिलेली नाही। भारतीय जनता पार्टीचे विजन हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, सर्व भारत देशाला माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचा जो उद्देश आहे सबका साथ सबका विकास, या दृष्टीने आम्ही पैठण शहराचा विकास करायचा आहे, या दृष्टीने आम्ही सर्वजण काम करणार आहोत। पण तू म्हणते की भाजपला संधी नाही मिळाली, मग आता संधी का द्यावी भाजपला? केंद्राचं कामकाज सर्व लोकांनी बघितलेलं आहे। नाही, पण मी एक स्पष्ट सांगतो की पंतप्रधानांचं काम असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं काम आहे, स्थानिक लेवलला त्याचा काही फायदा होत नाही, कारण स्थानिक लेवलच्या समस्या वेगळ्यात, लोकांच्या खूप छोट्या गरजा असतात, त्यासाठी काय करणार? हे पहा, या ठिकाणी जर दुसरी कोणाची नगर परिषदमध्ये सत्ता आली तर ह्या शहराला पुरेसा निधी येईल असं मला वाटत नाही। म्हणजे केंद्रात, राज्यात आणि नगर परिषदेमध्ये सत्ता असेल तर विकास होईल। ठीक आहे, पुन्हा येतो मी तुझ्याकडे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रतिनिधी येते आहेत, तुमचे उमेदवार नाही आलेले, पण त्यांच्या वतीने तुम्ही बोलणार आहात, काय म्हणणं आहे तुमचं? आमच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार जे अनिल घोडके आहेत त्यांना मागील वेळेस संधी मिळाली होती 18 महिन्याचा आणि 18 महिन्याच्या कार्यकाळामध्ये त्यावेळेस मीही स्वतः त्यांच्या बॉडीमध्ये नगरसेवक म्हणून होतो आणि आजही आहे मी। तर त्यांच्या कार्यकाळामध्ये आता नाथांची श्रेष्ठी जी आहे, काय झालं हे सांगू नका, तुम्ही आता मुद्दे काय घेऊन जाणार आहात? हे मुद्दे पैठण शहराचा जो शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळात जो प्राधिकरणाच्या माध्यमातून जो निधी आलेला होता त्याची काही योग्यरित्या म्हणजे व्यवस्थितपणे खर्च झाला नाही, तर ते एकदम नियोजनबद्ध, जेणेकरून मी स्वतः नगरसेवक असताना मी 4 महिने उभा राहून तो शिवाजी चौक ते गागाभट्ट चौक हा पूर्ण शहरवासियांना पैठण शहर आरोपाचा आपण दुसऱ्या सेगमेंटमध्ये आरोप प्रत्यारोप घेऊ। आता तुम्ही कोणते मुद्दे घेऊन राष्ट्रवादी निवडणुकीला जाते? पैठणकरांना काय देणार आहात? पैठणकरांना व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज चांगला असं व्यापारपेठ नाही आहे, तर व्यापारी संकुल उभारणार आम्ही। त्याच्यानंतर पैठण शहरात नाट्यगृह नाही आहे, तर चांगल्या प्रतीचं राष्ट्रवादी पार्टीचं नगराध्यक्ष जर झाला तर नाट्यगृह उभारू। तसेच दारूबंदीचा जो मुद्दा आहे तर त्या आमचा गेल्या 10 वर्षापासूनचा मुद्दा आहे आणि शहरवासियांचा भेडसावणारा विषय आहे। 5 किलोमीटर शहराच्या बाहेर दारूच्या दुकाना पाठव या संदर्भातला विषय, तोही आम्ही आमचा नगराध्यक्ष। दारूबंदीचा हा विषय असणार आहे, सत्तेवर असणारे शिवसेनेचे या ठिकाणी उमेदवार आहेत। दादा काय म्हणाल? एकंदरीतच तुमच्यावर काय आरोप झाले हे आणखी आपण घेतलेले नाही, पण शिवसेना आता कोणत्या निवडणुकीमध्ये मुद्दे घेऊन पुढे जाते? ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा सर्वात मोठा मुद्दा जो आहे, सर्व धर्मी मतदारांची सेवा करणे, एक सर्वांगीण विकास करणे। आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही, हे जे काही बोललेत हे स्वतः आमच्या आपण तो दुसऱ्या भागामध्ये आरोप प्रत्यारोप घेऊ। आता तुम्ही काय म्हणता? नाही, आम्ही जे आहेत सर्व धर्मी मतदारांची इमानतबारे सेवक म्हणून सेवा करू, पैठण शहराचा सर्वांगीण विकास करू, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बनवणार, महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बनवणार, सुशोभीकरण करणार, शहराचा सर्वांगीण डेव्हलपमेंट करणार। आम्ही जे आहेत शिवसैनिक सर, आम्ही जे आहेत जनता नगराध्यक्ष राहील, जनता सेवक राहील, आम्ही सेवक म्हणून काम करू, एवढीच साऱ्याला नतमस्तक होऊन वंदन करतो। जय। म्हणजे विकासाचा मुद्दा घेऊन जाईल
आता या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आलेले आहेत सत्तार. सर तुमचा उमेदवार कोण आहे? मी ओळखत नाही त्याला. उमेदवार या ठिकाणी कोण आहे? तुम्ही आहात उमेदवार आहेत काँग्रेसचे. कारण पहिली फेरी आपण उमेदवारांची पूर्ण भावना जाणून घ्या. मला एक सांगा सर, काय तुम्ही मुद्दे घेऊन जाताय पैठणकरांना? तुम्हाला मतदान का करावं? पैठण शहराच्या लोकांनी काँग्रेस पार्टीला मतदान याच्यासाठी करावं का आता शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची नगरपालिकेमध्ये संयुक्त युती होती. ह्या नगरपालिकेमध्ये जी संयुक्त होती या शहराचं त्यांनी वाट लावली. आपण तर स्वतः आरोप नंतरच्या सेगमेंटमध्ये करू. आता तुम्ही काय मुद्दे घेऊन जाणार? आम्ही शहराचा विकास करणार. हे शहराची जी आतुगती थांबलेली आहे, पैठण अपिका प्राधिकरणामार्फत जे अशोकराव चव्हाण साहेबांनी पैसे दिले त्याच्यामार्फत या पैठण शहराचं डेव्हलपमेंट करण्यासाठी काँग्रेस पक्षाने पूर्ण आराखडा तयार केलेला आहे. या ठिकाणी मी जनतेला आवाहन कर का आपण काँग्रेस पक्षाच्या पंजा निशिवर भरोसा ठेवा. कारण की काँग्रेस एक असा पक्ष आहे जो सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे. येणाऱ्या 18 तारखेला जो काय समस्या आहेत पैठणमध्ये? पैठणच्या ज्या समस्या आहे त्यामध्ये प्रामुख्याने आता जो मुख्य रस्ता झाला आहे हा रोड वर झाला आहे, दुकानं खाली गेलेले आहे. त्याच्यानंतर पैठण शहराची भौगोलिक जर परिस्थिती पाहिली याच्यामध्ये गोरगरिबांच्या घरामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तिघांची संयुक्त नगरपालिकेत सत्ता असल्यामुळे या शहराचा बट्ट्याबोळ करण्याचं काम हे तिन्ही पक्षांनी केलेलं आहे. आता जर मागं जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये पैठण शहरामध्ये पूर्ण बाजारपेठमध्ये पाणी शिरलं होतं, गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. ह्या लोकांचं विजन काही नव्हतं. आपण स्वतः औरंगाबाद शहरामध्ये पाहिलं असेल रोड बनवताना रस्ता खांदून रोड खालच्या लेवलला बनवण्यात जातात. म्हणजे मुख्य प्रमुख समस्या रस्त्याची आहे. आता उमेदवार सगळे जवळपास झालेले त्यांच्यासोबत स्थानिक त्यांचे सॉरी माफ करा मला, शहर विकास आघाडीचे या ठिकाणी आहेत. तुम्ही बघितलेलं आहे. काय म्हणाल तुम्ही? कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जाणार? आरोप करू नका, आरोप नंतर करा. तुम्ही सुरुवातीलाच या मुलाखतीची सुरुवात करताना ह्या संत भूमीत तुम्ही उभे आहात असं या ठिकाणी तुम्ही बोलले होते. मुळात तीर्थक्षेत्र प्राधिकरण या भूमीमध्ये झालं ते एकनाथ महाराजांची भूमी म्हणून झालेलं आहे. हे प्राधिकरण होऊन 4-5 वर्ष झालेत. फक्त प्राधिकरणाचा व्याख्या रस्ते आणि नाल्या एवढाच फक्त राहिलेला होता. मुळात ही भूमी संतांची भूमी आहे. या भूमीला सांस्कृतिक वारसा आहे, नैसर्गिक वारसा आहे, इथे पर्यटन आहे. या सर्व दृष्टीने या भूमीचा विकास व्हायला पाहिजे होता. तो विकास झाला नाही. इथलं सांस्कृतिक तुमच्याकडे काय विजन आहे? काय विकास करायचा? पैठणची जी खरी भूमी आहे, पालखी नगरी असेल, तीर्थखांब असेल, हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्राचा विकास करणे, नागरिकांना मोफत पाणी देणे, शहर दारूमुक्त करणे, खड्डेमुक्त करणे हे विजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. निवडणूक लढवणार आहोत. उमेदवार झाले पण उमेदवारांसोबत स्थानिक राजकारण यासोबत फिरत असतं. या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्येच पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची बीजे या ठिकाणी रोवली जातात. आपल्यासोबत तुषारजी आहेत, तेही उत्सुक आहेत विधानसभेसाठी. परंतु आता तुमचं काय म्हणणं आहे? काय मुद्दे आहेत पैठण? पैठण ही संताची भूमी आहे. संत एकनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची ही यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि याला तीर्थक्षेत्र आपण म्हणतो. महाराष्ट्रातली ही दक्षिण काशी म्हणून या शहराला ओळखलं जात आहे. पण आज तुम्ही जर या शहराचा फेरफटका जर मारला तर कुठल्या प्रकारचं तीर्थक्षेत्र नाथ महाराजांचं मंदिर जर सोडलं तर बाकी कुठलीही सुविधा इथं तीर्थक्षेत्रासारखी आपल्याला दिसून येणार नाही. इथल्या रस्त्याची परिस्थिती असू द्या, इथल्या पाण्याचं नियोजन असू द्या, ड्रेनेज लाईनचा विषय असू द्या, संत ज्ञानेश्वर उद्यान जे आज म्हैसूरच्या धर्तीवर या ठिकाणी बनवण्यात आलं होतं त्याची पूर्ण आज वाट लागलेली आहे. ते कुठल्या प्रकारचं नियोजन शून्य काम या पालिकेच्या माध्यमातून झाल्यामुळं भारतीय जनता पार्टीने एक सक्षम असा उमेदवार देऊन आणि सगळे नगरसेवक सक्षम देऊन या निवडणुकीत उभं राहायचं ठरवलेलं आहे. काय शहरातल्या प्रमुख रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? व्यापाऱ्यांचा तो आक्षेप आहे. व्यापाऱ्यांचा आक्षेप आहे. त्या संदर्भात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोर्चा सुद्धा या ठिकाणी काढला होता. कामासाठी बीजेपी प्रयत्न करते मात्र काम होत नाही. माझ्यासोबत बिंदास मुलुक मैदानी तोफ सत्तार आलेले आहेत आमदार प्रचार सभेसाठी. सर काय म्हणाल तुम्ही? एकंदरीत पैठणचा तुमचा फार जवळचा संबंध आहे. अब्दुल सत्तार तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नाही, खरं म्हणजे ज्या लोकांनी अनेक वर्ष या शहरामध्ये राज्य केलं, त्यांचा पक्षाचा नगराध्यक्ष होता, ते भावना आमच्या नगराध्यक्षांनी आताच उमेदवार जितसिंग करकोटे साहेबांनी मांडलेली आहे. मला तर आश्चर्य वाटतं की शिवाजी महाराज हे आपले राष्ट्रीय पुरुष आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू पाहिला आपण, त्यांनी या देशाला राज्यघटना दिली, परंतु ते खाली आणि रस्ता वरती आहे असं मला कोणत्याही शहरामध्ये पाहायला मिळालेलं नाही.
ज्या राष्ट्रीय पुरुषाच्या नावाने, ज्या महामानवाच्या नावाने आज राज्यभर राजकारण करते काही पक्ष, देशामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या त्या घटनेमुळे आज तुम्हाला मला बोलण्याचा स्वाभिमानाने अधिकार मिळाला, त्यांचाही पुतळा खाली आहे आणि रस्त्यावर असं नियोजन कधी कोणत्याही देशाच्या शहरामध्ये नसल. दुकानं खाली झाली आणि रस्ते वर झालेले, काय चूक झालेली? मला जास्त कोणाबद्दल काही बोलायचं नाही. त्यावेळेस हे झोपले होते का? आमच्या सत्तेत होते ना सामील. विरोधक पक्ष कुठे गेलता? त्यांनी ॲलिगेशन का नाही केले? साहेब, भूतकाळच्या खपळ्या काढू नका. इथून पुढे आम्हाला संधी द्या. इमानतबारे जनतेचे आम्ही सेवक म्हणून काम करू. सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. महामानवाचा पूर्णकृती पुतळा होणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा होणार. नाही झालं तर मी माझ्या खर्चाने करून टाकेन. बरं, जुन्या नाही सर्व मी येतो, सर्वसाधारण नंतर लोक बोलणार आहे आपण की एकंदरीतच नाही. अच्छा, राष्ट्रवादीचे उमेदवार ठिकाणी त्यांच्या वतीने काय म्हणाल तुम्ही? उमेदवारी मागे घ्यायला तयार आहेत राजीनामा द्यायला शिवसेना? उमेदवार मागे गेला तयार आहे, चांगली गोष्ट आहे. मग काय म्हणणं काय तुमचं? काय राष्ट्रवादी आम्ही आमची तयारी केली आहे. आमचे पूर्ण नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमचे हे पूर्ण बहुमतामध्ये निवडून येणार आहे. त्यामुळे आम्ही आमचे पण लोकांना काहीतरी बोलत असाल ना की मी हे करतो, मतदान द्या, काय बोलताय काय? बोलत सर, आता मी पहिले नगराध्यक्ष होतो 18 महिने. त्यावेळेस लोकांना माझं काम माहिती आहे. मी एकदम चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. इथून पुढेही मला जर जनतेने निवडून देणारच आहे, मी चांगल्या पद्धतीने काम करून दाखवून. काय चांगल्या पद्धतीने काय काम करणार? काय तुमच्या डोक्यामध्ये आहे की चांगलं काय करायचं पाहिजे? शहराची स्वच्छता, आज शहरामध्ये स्वच्छता एकदम बिघडलेली आहे. ती स्वच्छता चांगल्या प्रमाणात कराल व रोडची जी अवस्था झालेली आहे, ड्रेनेज लाईनची जी अवस्था आहे, ती पूर्व पदावर आणून ठेवाल. मी आपण बघितलं सर्व पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली, सर्व पक्षाच्या उमेदवारांनी आपली भूमिका मांडलेली आहे. मात्र यानंतर खऱ्या अर्थाने आपण चर्चा करूया आरोप प्रत्यारोपाबद्दल. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IVN लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये. आपण आहोत नाथांच्या पवित्र भूमीमध्ये आणि या ठिकाणची चर्चा आपण बघितली. उमेदवार आहेत, उमेदवारांसोबत खऱ्या अर्थाने आजी माजी आमदारांची फौजही आपापल्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी वाकचौरे आहेत आणि किशनचंद तनवानी या ठिकाणी आले, शहराध्यक्ष भाजपचे, आणि कराड साहेब आहेत इकडं, जे आहेत सत्तार साहेब आहेत, चुकून माझ्या हातून सुटले. या ठिकाणी आणखी जाधव साहेब या ठिकाणी आहेत भाजपचे, आणि पटेल साहेब स्वतः या ठिकाणी आहेत. बघा तुम्ही, आमदार या ठिकाणी आहेत, खासदार माजी आमदार या ठिकाणी आहेत. एवढे मोठे नेते या ठिकाणी का जमलेत यावरूनच आपल्याला कळेल. कल्याण काळे आहेत, माफ करा मला, मी तुम्हाला विसरलो. ही आजी माजी आमदार या ठिकाणी काय करतायत? नगर परिषदेची निवडणूक आहे, साधी निवडणूक आहे, मात्र सगळ्याच पक्षांनी ही किती प्रतिष्ठेची केलेली आहे. या ठिकाणी आमदारांना यावं लागतं. मी स्वतः जातो आमदार माजी आमदारांकडे. दादा काय म्हणाल, मला एक सांगा, काय म्हणाल? इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संधी मिळाली पाहिजे. आतापर्यंत काँग्रेसला संधी मिळाली, आतापर्यंत शिवसेनेला संधी मिळाली. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं एक 15 महिन्याच्या कार्यकाळामध्ये जे काम केलं, विकासाचं काम केलं, त्या विकासाच्या कामाच्या दृष्टीनं एक पैठण शहर हे पर्यटकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे, एक धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचं शहर आहे. या शहरामध्ये खऱ्या अर्थानं जरा लोकांचं राज्य लोकांसाठी असणारं हे शहर करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला ह्यावेळेस निश्चितपणे लोक मदत आणि सहकार्य करणार आहे. आणि शरद पवारांचा विचार शेवटच्या स्तरापर्यंत नेऊन हा हे पैठण आहे, सर्व धर्माला घेऊन चालणारं पैठण निश्चितपणे शरद पवारांच्या विचाराबरोबर राहून निश्चितपणे घड्याळ चिन्ह यावेळेस निश्चितपणे या शहरात चमकणार आहे. काय म्हणाल तनवानी साहेब? औरंगाबादची जवळपास अर्धी फळी पैठणमध्ये आहे. संभाजीनगरची अर्धी फळी जरी पैठणमध्ये असली तर पैठण महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार एकदम तरुण तडफदार आम्ही दिलेले आहेत. प्रथमच भारतीय जनता पार्टी या महानगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये प्रथमच आम्ही स्वतंत्र इथं आमचा नगराध्यक्ष दिलेला आहे. आतापर्यंत आमचं जेवढंही कारभार चालू होतं इकडचं ते युतीमध्येच होते. आता बोलताना मी ऐकले सर्व नगराध्यक्ष आहेत, राष्ट्रवादीचेही माजी नगराध्यक्ष आहेत, काँग्रेसचेही माजी नगराध्यक्ष आहेत, शिवसेनेचेही माजी नगराध्यक्ष आहेत. 3 माजी नगराध्यक्ष इथं असताना एकमेकांवर आरोप करतात की रस्ते खाली झाले, वरती झाले. प्राधिकरणाकडून जवळपास 150 कोटी रुपये इथं आलेले आहेत.
40 कोटी रुपये रस्त्यावर खर्च झालेले आहेत. तर रस्त्याची काय अवस्था आहे हे आपण बघावं. आता फक्त मला एवढंच बोलायचं की भारतीय जनता पार्टीला या पैठणने आतापर्यंत कधी संधी दिलेली नाही. यावेळेस जर आम्हाला संधी दिली तर आमचे तरुण तडफदार उमेदवार जे आहेत सूरज लोलगे यांना हे शहराचा आम्ही पैठणचा आम्ही 100% विकास करू. तीर्थक्षेत्र म्हणून जे आहे याच्यात जे आपण काम करू. काय बोलले? येतो मी तुमच्याकडे येतो. दादा तुमच्याकडे येतो. भांडायची काय गोष्ट आहे? एक मिनिट. हा दोघं युती इथे या ठिकाणी युती आहे. हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार यावेळेस पैठणमध्ये 100% नगराध्यक्ष म्हणून बसेल व शहराची मूलभूत जी सुविधा आहे हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही 100% सोडवायचा प्रयत्न करू. काँग्रेसचे या ठिकाणी दिग्गज मंडळी आलेली आहे. मी जातो पटेल साहेबांकडे. पटेल साहेब काय म्हणाल तुम्ही एक म्हटलं जातं की पैठणचं राजकारणची खरी दिशा तुमच्याकडून लोक मार्गदर्शन घेऊन ठरवतात. नाही, मला लोकांची दिशा कळती, त्याच्यामुळे मला माहिती आहे का कुठं काय करायचं. पैठणच्या विकासासाठी बाकी काही करण्याची गरज नाही. मराठवाड्यामध्ये कुठल्याच नगरपालिकेला फंड्स नाही. इतका 250 कोटीचा फंड या पैठण शहरामध्ये आलेला आहे. त्याचं नियोजन चांगलं झालं पाहिजे. आत्तापर्यंत नियोजन बिघडलेलं आहे. त्यांनी कबूल केलं. तुम्ही काय केलं? लोक कोर्टात गेले. कोर्टात हायकोर्टाने डायरेक्टिव्ह दिलं की यांच्यावर कारवाई करा म्हणून. जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. खरं म्हणजे मोर्चा काढला. काँग्रेस पक्षाने मोर्चा काढला. आणि खरं म्हणजे जिल्हाधिकारी या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत, आमदार त्याच्यामध्ये आहेत, नगराध्यक्ष त्याच्यामध्ये असतात. आणि इतकी मोठी भ्रष्टाचाराची गंगा इथं झाली आणि चौकशी नाही साधी. खरं म्हणजे प्राधिकरणाचे जे पदाधिकारी आहेत त्यांची चौकशी केली पाहिजे. ज्यांनी दिलेल्या पैशाचा विनियोग चुकीच्या पद्धतीने केलेला आहे आणि पैठणच्या लोकांना पाण्यामध्ये राहावं लागलेलं अशी परिस्थिती. नुसतं यायचं सांगायचं पाणी गेलेलं नुकसान झालेलं आम्ही यांना पैसे मिळवून देऊ. कुठे पैसे आणून दिले आमदार साहेबांनी? कुणीच काही केलेलं नाही आहे. फक्त अशोक चव्हाण साहेबांनी एक दिशा दिली पैठणच्या विकासासाठी आणि त्यांच्या वडिलाच्या जन्मभूमीबद्दल एक ऋण होतं ते फेडण्यासाठी 250 कोटी त्यांनी दिले. ज्याच्यामध्ये आपेगाव आहे, पैठण आहे, ते आम्ही सगळ्यांनी केलं. आणि त्याचा असा दुरुपयोग होत असताना खरोखर पाळला जात नाही. आणि पैठण जर नीट करायचं असेल तर कुठंतरी लाईन दुरीमध्ये सगळे आणले पाहिजे. आणि सगळ्यांनी काय काय केलं सगळ्यांना माहीत आहे. तालुक्याची दिशा सगळ्यांनी पाहिली, कारखान्याची दिशा सगळ्यांनी पाहिली. आता कुठंतरी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अशोकरावच्या स्वप्न पूर्ण करायचं असेल तर मला वाटतं हे सूत्र फक्त काँग्रेसकडेच आहे. काँग्रेसकडे दिले. कल्याण काळे साहेब काय म्हणाल तुम्ही? या नाथ महाराजाच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने जो आखाडा रंगला आहे तो आरोप प्रत्यारोपाचा जरी तुम्हाला वाटत असला तरी त्यात वस्तुस्थिती आहे. औरंगाबादमध्ये किंबहुना सिल्लोडमध्ये बाथरूमचं पाणी हे ड्रेनेज लाईनमध्ये जातं आणि तिथून बाहेर जातं. पैठणमध्ये मात्र बाहेर शहरातलं गल्लीतलं पाणी हे बाथरूममध्ये येतं. हा इथला ड्रेनेजचा किंवा रस्त्याचा विकास झाला आहे. दुर्दैवाने हे सांगितलं पाहिजे की कुठंतरी शहरामध्ये विजेच्या पिण्याच्या पाण्याचा काय प्रश्न आहे, दिवाबत्तीचा काय प्रश्न आहे, साफसफाईचा काय प्रश्न आहे. आत्ताच सांगितलं आम्ही स्वच्छता करू, पण याच्यापूर्वी जे स्वच्छतेवर पैसे खर्च केले ते गेले कुठं? सगळा बट्ट्याबोळ झालेला आहे. माझी आपल्या माध्यमातून मतदारांना आव्हान आहे, विनंती आहे की या वेळेला काँग्रेसला सत्ता द्या. निश्चितपणाने या पैठणचा चेहरा मोहरा होईल. आपल्याला आश्चर्य वाटेल, अब्दुल सत्तार असतील, पटेल साहेब असतील, कल्याण काळे साहेब असतील किंवा वाघचौरे साहेब असतील, हे सगळे स्थानिक विषयावर बोलतात. बघा किती महत्वाची असते ही निवडणूक. कारण आमदार असून सुद्धा गल्लीबोळातील नाल्यांवर ही लोक बोलत आहेत. याचा अर्थ या समस्या ज्या आहेत राजकारणावर किती प्रभाव टाकतात हे महत्वाचं आहे. मी येतो या ठिकाणी. काय बोलाल तुम्ही? साहेब, आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला या शहरात कधी संधी मिळाली नाही. आजपर्यंत शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या बळावरच राज्य करीत आला आणि 15 वर्ष शिवसेनेने इथं राज्य केलं भारतीय जनता पक्षाच्या जीवावर. पण तुम्ही सत्तेत होतात ना? नाही, सत्तेत होतो पण आमचं काही चालत नव्हतं आणि त्यामध्ये शिवसेना काय चालू देत नव्हती. शिवसेना काही चालू देत नव्हती आणि बोलत राहा. बरं, आपण जाऊया राष्ट्रीय काँग्रेसकडे. दादा काय म्हणाल? एक मिनिट. हो काय म्हणाल? एक मिनिट सत्ताधाऱ्यावर खूप आरोप झालेले आहेत, भ्रष्टाचार झाला, रस्त्याची कामं झाले नाही, काय म्हणाल? मला एक सांगा साहेब, याच्या अगोदर
आरोप करणारे, मग ते माजी मंत्री असतील, माजी आमदार असतील, माजी नगराध्यक्ष असतील, यांनी सगळ्यांनी पदं भोगले. पैठण शहर दिसलं नाही का त्यांना? 2.5 वर्षापूर्वी आठवा पैठण शहरात येत असताना शहरामध्ये तुम्हाला रस्ते कसे दिसत होते? पण आज शिवसेनेच्या माध्यमातून या शहरात बघा तुम्ही रस्ते, सगळे रस्ते चांगले झालेले, घाटाचे काम झाले. आता काय आमचे म्हटले माजी मंत्री साहेब अशोकराव चव्हाण, ठीक आहे ना, अशोकराव चव्हाण साहेबाचे आहे, अशोकराव चव्हाण साहेबाचा उल्लेख करता आम्हाला अभिमान आहे, मराठवाड्याच्या नेत्याचा अभिमान आहे. कारण प्राधिकरणाचा हा प्रस्ताव अशोकरावकडे पाठवणारे पहिले नगराध्यक्ष आणि पहिले आमदार पैठण शिवसेनेचे सोमनाथ आमदार संदीपान भुमरे यांनी याचा प्राधिकरणाचा प्रस्ताव. तुम्ही अर्थमंत्री होते, अर्थ खातं तुमच्याकडे होतं, काय आणलं तुम्ही पैठणसाठी? आता तुम्ही नाथाच्या नावाने राजकारण करता. नाथ कारखाना कोणाच्या ताब्यात आहे? का बंद आहे? तो का चालू नाही केला? राज्यात सत्ता तुमची, देशात सत्ता तुमची, आणि कारखाने बंद करायला निघाले ना आता पैठण शहरात आलाय. त्याच्यामुळे यांना कोणी भुलतापालबाजी पडणार नाही. जनतेने ठरवलंय शिवसेना म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजे विकास. एक मिनिट, स्थानिक राजकारण आहे. एक मिनिट स्थानिक आरोप होत आहे, स्थानिक राजकारण आहे, कारखान्याचा विषय असेल तर तुम्ही तालुकाध्यक्ष भाजपचे म्हणून या आरोपांना काय म्हणाल? कारण स्थानिक राजकारण तुम्हाला जास्त. या तालुक्याचे आमदार संदीपानजी भुमरे साहेब हे चेअरमन असताना यांनी 18 वर्षासाठी हा कारखान्याचा करार करून दिला. पण आता मी या माध्यमातून सांगतो की वर सत्ता हे भाजपची असल्यामुळं येणाऱ्या वर्षात हा कारखाना विक्रमी काळात केल्याशिवाय राहणार नाही आणि सक्षमपणे हा कारखाना आम्ही चालू करून देऊ, जेणेकरून शेतकऱ्याच्या ऊसाला चांगला भावही आम्ही देऊ. या इतर कुठल्याही प्रकारचे 10 वर्ष संदीपान भुमरे हे चेअरमन असताना सुद्धा यांनी कुठल्याही प्रकारचा कारखान्याचा कारभार पाहिला नाही. फक्त आयत्या पिठावर रेगा ओढण्याचं काम यांनी केलं. पण भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष संत एकनाथचा चेअरमन म्हणून मी या प्रसंगी आपणास ग्वाही देतो का येत्या वर्षात येणाऱ्या पुढच्या वर्षाला एक विक्रमी गाळी म्हणून आम्ही चालू करू, एवढं त्या प्रसंगी सांगतो. एकंदरीत आता या ठिकाणी थोडासा गोंधळ झालेला आहे. आता आपण या गोंधळाला शांत करण्यासाठी एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBM लोक पैठणच्या या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत. आता बघितलेले आपण आरोप प्रत्यारोप होत आहेत, एकमेकांवर आरोप केले जातात, ते खोडले जात आहेत. आता शेवटच्या भागामध्ये आपण सामान्य नागरिकांच्याही भावना जाणून घेऊया आणि काही दिग्गज नेते या ठिकाणी आहेत. सामान्य नागरिक कोण आहेत, तुम्हाला काय बोलायचं? एक मिनिट येतो एक मिनिट, काय म्हणायचं तुम्हाला? या पैठणची एक मिनिट माझी विनंती आहे सगळ्याला. मी पैठणच्या सगळ्या सामान्य नागरिक असून या पैठणमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण साहेबांनी जो निधी दिला होता त्याचा समतोल विकास झाला नाही व समतोल विकास झाला नसल्यामुळे ग्रामपंचायत सारखे आमची जुने पैठण झालेले आहे. येथे निधी भरपूर आहे परंतु योग्य व्यक्तीची येथे गरज आहे. निधी भरपूर आहे, योग्य व्यक्तीची गरज आहे आणि प्राधिकरणाचा जो नकाशा आहे येथे IAS ऑफिसर पाहिजे. मला काय म्हणायचं सामान्य, थोडं मागे सरका. सर, मी सर्व पैठण जनतेला एकच आव्हान करतो, यावेळेस सगळ्या पक्षाच्या लोकांना निवडून दिलं, काँग्रेसवाल्याला निवडून दिलं, शिवसेनेला निवडून दिलं, BJPचे बी उपनगराध्यक्ष होते, परंतु सर्व कामं फेल झालेले. 250 कोटी रुपये आले पण यांनी एकही काम केलं नाही, व्यवस्थित केलं नाही. सर्वसामान्य जनतेला याचा त्रास होतोय. त्यानंतर एकच आवाहन करतो, इथं खासदार दानवेंना प्रत्येक वेळेस निवडून देण्यात येतं परंतु त्यांनी पैठणची रेल्वे पळवली. दुसरी गोष्ट, त्यांनी 300 करोड रुपयाचा जो निधी आणला, तू भाजपच्या विरोधात बोलतोय का सामान्य नागरिक म्हणून बोलतोय? सामान्य त्यांनी पैठणसाठी कुठलाच निधी आणला नाही, त्यांना प्रत्येक वेळेस निवडून दिलं. त्यामुळे ह्या वेळेस सर्वसामान्य जनतेचा हे तिन्ही पक्ष सोडून चौथ्या पक्षावर जनमत आहे. या प्रशासनाच्या विरोधामध्ये एक याचिकाकर्ता म्हणून मला ओळखलं जातं पैठण नगरीमध्ये. आणि या पैठणचं दुर्दैव असं आहे की नाथांची नगरी असून, संतांची भूमी असून तिचा किंचितही विकास झालेला नाही. जर आपण थोडासा कॅमेरा फिरवला तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण पैठणमध्ये अस्वच्छता आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळे सांगितलेले मोठमोठ्याले प्रॉब्लेम्स तर आहेच आहे. रस्ते नाही, नाली नाही, ड्रेनेज नाही, कोणत्याही प्रकारचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सत्तेत असताना यांचा संत एकनाथ सहकारी सागर कारखाना चालू शकले नाही. हे पैठण तालुक्याचा कधीच विकास करू शकत नाही. आता एक मिनिट शांत बसा, तुमचे नेते मोठे नेते बोलतील एक मिनिटासाठी. एक मिनिट या,
सत्तार साहेब 1 मिनिटात शेवटचा 1 मिनिट. नाही, 1 मिनिटात मी एकच मिनिटात उल्लेख कराल का आता भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी शिवसेनेवर आरोप केला, शिवसेना त्यांच्यावर आरोप करू लागली. खरं म्हणजे या तिन्ही पक्षाची मिळून या ठिकाणी सत्ता होती. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी. नगरपालिकेमध्ये अध्यक्ष शिवसेनेचा, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आणि कोऑर्डिनेटर राष्ट्रवादीचा. या लोकांनी या शहराचा बट्ट्याबोळ केला. आरोप आहे. वाकचौरे साहेब शेवटचा 1 मिनिट काय बोलू? इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पर्यायाने हे सगळे आतापर्यंत चुकीचे वागले, चुकीचे राहिले, यांना संधी दिल्या आणि म्हणजे यांची होणार नाही. आता फक्त राष्ट्रवादीला पर्याय आणि राष्ट्रवादी नंबर 1चा पक्ष होणार आहे, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष होणार आहे. ही लोकांची इच्छा आहे. आता या भ्रष्टाचारी लोकांना काढून देण्याशिवाय गत्यंतर नाहीये. शिवसेनेचा 1 मिनिटात भूमिका. आरोप चालू आहे, पण ह्या निवडणुकीत जनतेला माहिती आहे का पैठणचा विकास कोणी केला. ह्या 2.5 वर्षाच्या पिरियडमध्ये पैठण शहरात येणारे रस्ते, मुख्य रस्ते, पैठण शहराला जोडणारे रस्ते हे शिवसेनेने केलेले. तालुक्याच्या सन्माननीय आमदार भुमरे साहेब व नगराध्यक्ष दत्ता गोरडे यांच्या काळात हे रस्ते आणले. यापूर्वी सर्व पक्षाचे नगराध्यक्ष होऊन गेले, पण ह्या प्राधिकरणाचा बट्ट्याबोळ केला. त्यामुळे येणाऱ्या 18 तारखेला जनता त्यांना दाखवून देईन का शिवसेना काय आहे. काय म्हणाल शेवटचा 1 मिनिट. या पैठण नगरपालिकेवरती आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष होऊन गेले. भारतीय जनता पार्टी प्रथमच निवडणूक लढवत आहे. केंद्रात आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि जर पैठणचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून द्यावेत. अनेक समस्या सांगितल्या, पण भारतीय जनता पार्टीचा निधी आणून या शहरामध्ये विकास होऊ शकतो असं मला वाटतं. म्हणून सूरज लोळगे सारखा चांगला एक कार्यकर्ता उभा आहे, त्याला निवडून द्या असं माझी विनंती. काय म्हणाले 1 मिनिटात. आता अगोदर या शहरामध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष असताना राज्यात काँग्रेसची सत्ता होती, राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असताना राज्यात राष्ट्रवादी सत्ता होती. असं असताना त्यावेळेस पुतळ्याचं सुचलं नाही आणि आता अब्दुल सत्तार आणि सगळे मंडळी पुतळ्याचा विषय काढतात. म्हणजे सत्ता असताना, पैसा असताना हे शहरामध्ये काही करू शकले नाही. आता आमची सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची, आमचा नगराध्यक्ष निवडून द्यावा जनतेने. आम्ही तिजोरीची चावी या शहरासाठी खुली करणार आहोत आणि शहराच्या सर्वसामान्य ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत, रस्ते, वीज, पाणी, लाईट यांच्यासोबत आम्ही विकासाचा नारा घेऊन पुढे जात आहोत. काय तुमचं काम? आमचं भारतीय जनता पार्टी या सत्तेचा गैरवापर करणारा पक्ष आहे. त्या दिवशी आम्हाला सकल मराठा तरुणांना पोलीस स्टेशनमध्ये सत्तेच्या बळावर यांनी सीएम साहेबांची सभा असताना 8 तास स्थानबद्ध केलं. एकही भारतीय जनता पार्टीचा स्थानिक आणि जिल्हा लेवलचा नेता त्या ठिकाणी आलेला नाहीये. त्यामुळं या ठिकाणी पैठणची जनता भारतीय जनता पार्टीच्या लोकांना कधीच माफ करणार नाही. आखरी 1 मिनिट. आतापर्यंत या पैठण नगरपालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची सर्वांची सत्ता होती. मागच्या वेळेसही आपण बघितलं असेल की काँग्रेसची तर सत्ता होती, काँग्रेसला त्यांना नगरसेवक समर्थन आलं नाही, शिवसेनेची सत्ता आली. आता भारतीय जनता पार्टी एकच पक्ष असेल की सबका साथ सबका विकास. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की पैठणचं नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा सुरेश लोळगे होईल. एवढं मी उमेदवार 1 मिनिटात. या शहरात आम्ही विकास करू. बोला शेवटचा 1 मिनिट. माझं मत काय म्हणतात, तुमचे आरोप होऊ लागले. नाही, अशा आरोपांचे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. तिथं माननीय आमदार संदीपान भुमरेंच्या नेतृत्वात भागवत फडकणार याची ग्वाही देतो. हे आमच्या मागून आले तिखट झाले बगलबच्चे. एकंदरीत शेवटचं मी जातोय भाजप तालुका अध्यक्ष. दादा शेवटचा 1 मिनिट. आरोप प्रत्यारोप जरी करीत असले तर आज मी सर्वांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो का या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर जनतेचा विश्वास आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे काही निर्णय चांगले घेतलेले त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पार्टीला होणार आहे. आणि जो काही मराठा समाजाबद्दल या ठिकाणी जो आता आरोप केलेला आहे तर हा बिनबुडत आहे. तो स्वतः शिवसैनिक आहे आणि तो त्याचं त्या पद्धतीने काम करतो. आणि मराठा समाजाचा मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. मी स्वतः मराठा समाजाचा आहे आणि भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दिलेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला. आणि यामुळे मला विश्वास आहे की नक्कीच भारतीय जनता पार्टीला या पैठण शहरामध्ये संधी मिळेल.
एकंदरीतच ही जी आहे पवित्र भूमी पैठणची ही पवित्र भूमी आहे. मात्र या ठिकाणी आपण बघतो कशा पद्धतीने गोंधळ झालेला आहे आणि या गोंधळामध्ये किती जरी गोंधळ घातला गेला तर खरी परिस्थिती लपत नसते. हे पैठणकर जाणून असतील. त्यामुळे जे आहे येणाऱ्या काळामध्ये पैठणच्या जनतेने योग्य पर्याय द्यावा, योग्य पक्ष देऊन मतदान करावं. या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पहा फक्त IBN लोकमत.